हां तर ते रस्त्यांवरती काढले ना हां. पर्यटकाने, हां हां पळून हां नेले. ओके. ते 200 आहेत, परि- 800 आहेत. पर्यटकांना समजायला पाहिजे, त्याने असं नाही केलं पाहिजे. फार कष्टाने ही झाडं जगवली जातात, ह्यात मेहनतीने हे फळ निर्माण होतं आणि इकडे येणारे पर्यटक गाड्या बाजूला बागेच्या लावतात आणि तिथून ते आंबे काढून घेऊन जातात. तर हे सगळं चुकीचं आहे. हे असं पर्यटकांनी नाही केलं पाहिजे. त्यांनी जर पाहिजे तर हक्काने आंबे तिथे असतात, लोक त्यांच्याकडून मागून नेले पाहिजेत. कारण ह्यासाठी फार मेहनत आहे. हे आंबे हे कोकणातलं सोनं बोलतात ह्याला. हे असंच येत नसतं, ह्याच्यासाठी कितीतरी लोक वर्षभर काम करतात. ह्यांच्यासारखे, ह्या काकांसारखे मोठे व्यापारी इथे खूप मेहनत करतात. कोकणाला समृद्ध करण्यासाठी फार मोठा वाटा आहे या लोकांचा. आणि पर्यटकांनी बिलकुल असं नाही केलं पाहिजे. खरंच त्यांनी गाडी लावावी, तिथे मागावं आणि विकत घ्यावे आंबे. कारण हे असे आंबे साहजिक येत नसतात. त्यासाठी कितीतरी लोक इथे वर्षभर काम करतात आणि वर्षभर झाल्यानंतर हे कोकणाचं सोनं संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र, सगळी राज्य आणि जगभर जाण्यासाठी तयार होतं. त्यामुळे कृपया करून पर्यटकांनी असं करू नये देवगड आणि रत्नागिरी बाबतीत.